नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? तुम्ही छानच असाल, मी देखील छान आहे। आणि गरमी पडायला सुरुवात झालेली आहे। गरमी म्हणतात ना, उन्हाळ्याची जर चाहूल लागली ना तर ती आपल्या शरीराला जाणवते, गरमी पडायला सुरुवात होते। आणि तो जे म्हणतात ना, उन्हाळा सगळे ऋतू एन्जॉय करावेत, तसा उन्हाळासुद्धा एन्जॉय केला पाहिजे। ऑफकोर्स गरम होतं, नको वाटतं, चिडचिड होते गरम झाले की, आणि जेवण आपोआप कमी होतं। आपण पाणी जास्तीत जास्त पितो आणि आपोआपच थंड काहीतरी मागणं, म्हणजे थंड काहीतरी पिऊशी वाटतं, थंड आपलं शरीर मागणी करत राहतं असं। तर आता प्रथम देखील मला म्हणत होता की मम्मी मला थंड काहीतरी प्यायचं आहे। तो शाळेतून आला आणि खूप गरम झालं होतं, त्याला तसंही गरमीचा खूप त्रास आहे त्याला आणि मला, आमच्या दोघांनाही। त्यामुळे गरमी स्टार्ट झाली की तो एक त्रास चालू होतो। मला काय, बऱ्याचशा लोकांना गरमीचा खूप जास्त त्रास होतो। हातापायाची जळजळ होते, डोळ्यांची आग होते, पित्त होतं, डोकं दुखतं, खूप गरमीचे काही लोकांना त्रास होतात। आणि मग पोरं आपोआप काही ना काहीतरी थंड आईस्क्रीम म्हणा किंवा कोल्ड्रिंक म्हणा असं काहीतरी मागतात। तर तसं न देता, कोल्ड्रिंक बाहेरचे न पिता आपण घरच्या घरी मुलांना किंवा मोठ्या माणसांना छान असे हेल्दी ज्यूसेस म्हणून देऊ शकतो। बाहेर पण आता जर कधी बाहेर पडलात तुम्ही आणि काही ऑप्शन नसेल तर ऊसाचे जी रसाची दुकानं आहेत ती सर्रास दिसतील। आता लिंबू सरबत पण तुम्हाला सर्रास सगळीकडे दिसेल, तर ते घेत जा, ऊसाचा रस प्या, लिंबू ज्यूस प्या, कोल्ड्रिंक अजिबात पिऊ नका। कारण की कोल्ड्रिंकने काय होतं की एकतर शरीराला कोणताच थंडावा प्रोव्हाइड होत नाही त्याने, आणि शिवाय त्याचे झाले तर आपल्या शरीरावर नुकसानच आहे, फायदे अजिबात नाही आहेत। तर मी तर म्हणेन की भारतामध्ये बॅन केले पाहिजेत कोल्ड्रिंक्स जे आहेत ते। मला अजिबात कोल्ड्रिंक्स आवडत नाही। आम्ही कधी, म्हणजे कधीच, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं नसेल की आम्ही कधीच कोल्ड्रिंक पित नाही। मला स्वतःला कोल्ड्रिंक विषयी खूप राग आहे, कधीच मी कोल्ड्रिंक पित नाही। तर असं सगळं आहे, त्यामुळे कोल्ड्रिंक पिऊ नका, नुकसानच होईल शरीराचं, फायदा तर काय त्याने होणारच नाही। त्या उलट आपण घरामध्ये बरेचसे असे ज्यूस बनवू शकतो उन्हाळ्यामध्ये, जसं की कलिंगडाचा सरबत घरी बनवू शकतो आपण, लिंबू सरबत घरी बनवू शकतो, कैरीचं ज्यूस बनवू शकतो, त्याच्यानंतर जिऱ्याचं सरबत ते बनवू शकतो, पुदिन्याचं सरबत बनवू शकतो। भरपूर असे ऑप्शन आहेत जे आपण घरच्या घरी सरबत बनवून पिऊ शकतो। आणि त्या जे असे सरबत आहेत ना उन्हाळ्यातले की नॅचरली खूप थंडावा देतात शरीराला, आतून तुमची बॉडी थंड ठेवण्यासाठी काम करतात आणि तुम्हाला पोटातून थंडावा मिळतो। त्याच्यामध्ये आपण सब्जा ॲड केला ना तर खरंच खूप थंडावा मिळतो। तर असे सगळे फायदा करणारे शरीरासाठी ज्यूस प्या तुम्ही या उन्हाळ्यामध्ये। आणि आज मी तुम्हाला कैरीचं ज्यूस दाखवणार आहे, त्यातल्या त्यात एक जिरा सरबत पण दाखवणार आहे। पण जिरा सरबत जे आहे ते मी आज बनवून ठेवेन, त्याचं प्रीमिक्स, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन। आणि आज मी तुम्हाला पटकन होणारं कैरीचं ज्यूस दाखवणार आहे, कारण की कैऱ्यासुद्धा आता बाजारामध्ये अवेलेबल होतात। त्यामुळे पटकन होणारं कैरीचं ज्यूस जे आहे आणि शरीराला थंडावा देतं आणि तोंडालासुद्धा आपली मस्त चटपटीत टेस्ट येते, त्यामुळे मुलांनासुद्धा हे प्यायला खूप आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा। तर बडबड खूप झाली, पटकन मी तुम्हाला कैरीचं ज्यूस कसं बनवायचं ते दाखवते, चला। तर यांनी कामावरून येताना 3 ते 4 आंबे आणले होते आणि म्हटलं आता ह्या आंब्यांचं करायचं काय, कापून खाल्लं तर खूप आंबट लागणार। तर म्हटलं चला, मस्त गरमी चालू झालेली आहे, कैरीचं ज्यूस बनवूया छानसं असं, आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करूया। आता याचं मी साल काढून घेते पटापट। खरं तर आंबा आहे हा, आणि ह्या आंब्याला ना मी पिकायला घातलं होतं, त्यांनी 3 आंबे आणले होते तर मी पिकायला घातलं होतं, म्हटलं पिकेल, पण ते काही पिकलेच नाही। पण मग मी नंतर साल काढली तेव्हा बघितलं आतमध्ये हा पिवळा व्हायला सुरुवात झाली होती, पण मला माहीतच नाही, आणि मग मी कापला तो आंबा। तर या आंब्याच्या मी अशा मस्त बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुदिन्याची पानं घ्यायची आहेत, आवर्जून पुदिना वापरायचा आहे। पुदिना हा आपल्या शरीराला नॅचरली थंडावा देण्याचं काम करतो। पुदिन्यामुळे फ्लेवरसुद्धा छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते, त्यामुळे पुदिना हा गरमीमध्ये वापरलाच पाहिजे। पुदिन्याची सगळी पानं मी धुवून इथे स्वच्छ काढून घेतलेली आहेत आणि हे सगळं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहे। हे माझं ज्युसरचं भांडं आहे, तर याच्यामध्ये छान होतो ज्यूस। तर तुमच्याकडे नॉर्मल भांडं असेल मिक्सरचं तर तुम्ही ते देखील वापरू शकता। आता इथे हे सगळं ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 छोट्या वाट्या, मी इथे 2 छोट्या वाट्या साखर ॲड करणार आहे, कारण की हा जो आंबा आहे तो जास्त आंबट नाही आहे। पण तुम्ही जर कैरी वापरणार असाल ना तर ती कैरी थोडी आंबट असते, त्यामुळे
कैरी किती आंबट आहे यावर त्या साखरेचं प्रमाण ठरलेलं असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर इथे कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर एक छानशी अशी चटपटीत आणि थोडीशी हलकी तिखट टेस्ट येण्यासाठी मी इथे फक्त अर्धीच मिरची वापरलेली आहे, कारण की तिखट आहे म्हणून एकदम अर्धी मिरची वापरलेली आहे। त्याच्यानंतर फक्त हे मिश्रण पूर्ण छान पेस्टमध्ये वाटून येण्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, फक्त वाटण्यापुरतं। नंतर पुन्हा याच्यामध्ये परत ज्यूससाठी पाणी मी ॲड करणार आहे आणि छान अगदी बारीक होईपर्यंत, बारीक पेस्ट होईपर्यंत याला छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आणि आता इथे बघताय तुम्ही अगदी स्मूथ पेस्ट बनून रेडी झालेली आहे। अजिबात ह्याला गाळण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही, तुम्हाला इतकी छान स्मूथ पेस्ट तयार होते आणि पूर्ण जो काही कैरीचा पल्प असतो तो पोटामध्ये जातो, त्यामुळे गाळू नका शक्यतो तरी। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, ते पाणी ह्या ज्यूसमध्ये ॲड करते। पुन्हा जेवढं लागेल तेवढं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून किंवा टेस्ट बघून तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा। छान मिक्स करून घेणार आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मी काळं मीठ ॲड करणार आहे, चाट मसाला थोडासा ॲड करणार आहे आणि साधं मीठ थोडंसं ॲड करणार आहे। या चाट मसाल्यामुळे छान चटपटीत टेस्ट येईल ह्या सरबताला, त्यामुळे चाट मसालासुद्धा आवर्जून ॲड करा। छान मिक्स करायचं आहे आणि खूप जास्त पण पाणी ॲड नाही करायचं, टेस्ट बघून पाणी ॲड करा, नाहीतर पूर्ण पानसट लागेल ते ज्यूस। त्यामुळे तर 2 ग्लास घेतलेले आहेत मी थंड ज्यूस असण्यासाठी, कारण की हे ज्यूस थंड नाही आहे, मी माठातलं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे, तर थोडासा थंडावा येण्यासाठी मी याच्यामध्ये बर्फ ॲड केलेला आहे। खरं सांगायला गेलं ना तर बर्फ आहे ना गरम आहे, उष्ण आहे बर्फ हा दिसतो फक्त आपल्याला थंड, पण तो खरं तर थंड नाही आहे, उष्ण आहे बर्फ। तर मी आता इथे तात्पुरते बर्फ याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि सब्जा ॲड करणार आहे याच्यामध्ये। सब्जा भिजत घातला होता मी, तर 1 चमचा सब्जा ॲड करणार आहे। सब्जा हा नॅचरली थंडावा देण्याचं काम करतो आपल्या शरीराला, त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये सब्जाचं सेवन आवर्जून करा। त्याच्यानंतर मी मगाशी ज्यूसमध्ये मिरची टाकली, तर तुम्हाला सांगायला विसरली, मिरची जी आहे हिरवी तीसुद्धा नॅचरली खूप थंड आहे, तुम्ही कधीतरी गुगलवर वाचून बघा। मिरचीसुद्धा ही नॅचरली आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करते। मस्त असे 2 ग्लास भरून घेणार आहे मी या ज्यूसने आणि छान मिक्स करणार एकदा चमच्याने, म्हणजे तो सब्जा जो आहे तो सगळा छान मिक्स होईल, खाली बसलेला असतो तो। आणि याला पुदिन्याच्या पानांनी गार्निश करणार आहे आणि प्रथमला प्यायला देणार आहे। मी सुद्धा पिऊन सांगते तुम्हाला कसं झालं आहे ते। तर प्रथमला तर हे ज्यूस खूप आवडलेलं आहे आणि मला म्हणत होता मम्मी मला रोज असं ज्यूस बनवून दे, तर मला पण खूप आवडलं, मी पण पिले। मस्त चटकदार असं ज्यूस झालेलं आहे। तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे ज्यूस एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं होतं मला नक्की कमेंटद्वारे कळवा, तुमच्या मुलांनासुद्धा हे ज्यूस नक्कीच आवडेल। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।